नाश्ता केल्याशिवाय अजिबात बाहेर पडू नका, येतो मी. अरे आता कुठे विसरून आला फोन काय माहिती. हो तुमची ठरलेल्या वेळेत डिलिव्हरी होऊन जाईल, तुम्ही काळजी करू नका अजिबात. हा तुम्ही फक्त जागा आणि तारीख सांगा, चालते. प्रतीक आता साहेबांनी निरोप दे. तुम्हाला जे काम सांगितलेलं आहे. बलमा थांब, या पंकजचा आता कसा कार्यक्रम फिक्स करतो बघ. मध्ये आला ना तर एकेकाचा कार्यक्रम फिक्स करीना. का दागाबाजी केलीस आमच्या बरोबर? का दागाबाजी केलीस? का दांबून ठेवलास आम्हाला? अरे सध्या ऐकून घे माझं, सांगतो. ए पंकज तुला आहे मस्ती, तुझी मस्ती काढली पाहिजे. तात्या साहेबांचं खोटं नाव घेऊन गेम खेळतोस आमच्या बरोबर? नाही सत्या. मला सांग कुणी करायला लावलं तुला? मोबाईल चोरीला गेल्याची आणि हल्ला केल्याची तक्रार नोंदवून ठेवते. जर ही लढाई कायद्याने लढावी लागली तर उपयोगी पडेल. मंजू काय ग, आज यायला उशीर झाला तुला? अगं ती फाईल येते, ती तुझ्याकडे आहे ना ग दिलेली फाईल? काय ग कसली तक्रार लिहितेस? भारती मावशी काल घरात चोर आले होते. काय मंजू ग, सत्या कुठे होता तेव्हा? अहो त्याला यायला उशीर झाला, त्याचीच वाट बघत बसले होते. दार वाजलं, मला वाटलं सत्या असेल, तर चोर होते. भारती मावशी अहो त्याचीच तक्रार लिहिते. मंजू ग तुला लागलं तर नाही ना? तू ठीक आहेस ना? आणि अगं घरी एकटी होतीस तर मला एक फोन करायचा, मी आली असती. एक तर नवीन जागा आहे ती. अहो मला काही नाही झालं, पण माझा मोबाईल चोरीला गेला. मरू दे तो मोबाईल, तुला काही झालं नाही ना ते बघ आधी. अहो भारती मावशी, त्या मोबाईल मध्ये तात्या साहेबांच्या विरोधात पुरावे होते. मुकादमाने स्वतः दिलेली कबुली होती त्यात. काय मुकदम? तू कधी भेटलीस मुकदमाला? ते सगळं नंतर सांगते, पण भारती मावशी काय पण उद्या मोबाईल सापडायला पाहिजे आधी. तू शांत हो, मिळेल मोबाईल, टेन्शन नको घेऊस, मी करते काहीतरी. गरमागरम स्पेशल पप्या शेटचा चहा. मंजुताई, भारती मावशी, जरा चहा. पप्या, माझं महत्वाचं काम आहे तुझ्याकडे. बोल की. अरे माझा मोबाईल चोरीला गेलाय. काय? तुझा फोन चोरीला गेला? मंजुताईचा माझ्या बहिणीचा मोबाईल चोरीला गेला? अरे असे कसे कोणाची हिंमत झाली मोबाईल चोरायची? थांब आता बघ. पप्या जरा काय सांगता ऐकून तरी घे. काय पण करून तो मोबाईल शोधून काढायचा.
तुझ्या ओळखीतनं माहिती काढ, मिळते का बघ. थांब, आत्ता लावतो फोन. अरे काल तुमच्यापैकी कोणीतरी पोलिसाचा मोबाईल चोरला काय? हा, चोरला असेल तर पटकन आणून द्या बरं का, मी तिथं आल्यावर अवघड होईल. नाही बरं ऐका, माहिती काढा कुठं आहे मोबाईल ते. काय काय झालं? मंजूताई, अगं नाही म्हणतात की ग. पप्पे, मुकादमावर लक्ष आहे ना तुझं? लक्ष आहे? अगं डोळ्यात तेल घालून लक्ष आहे माझं. पोरांना थांबवलं की तिथं. फोन करतो. हॅलो, हा लक्ष आहे का रे? पाखरू पिंजरातच आहे ना? हा नीट लक्ष द्या, इकडे तिकडे जाता काम नाही. बर बर बर, हा काय काळजी करू नको. तात्यासाहेब, अहो तात्यासाहेब चुकलं माझं. तुम्ही मध्ये आला ते लक्षातच आलं नाही माझ्या. माझा चेहराही तुला ओळखता नाही आला, इतका राग आहे तुला. इतके परके झालो आम्ही, हे कमी पडलो तेच कळेना. अहो तात्यासाहेब, खरंच मुद्दाम नाही केलं मी. खरंच माझ्या लक्षात नाही आलं. माफ करा तात्यासाहेब. अहो खरंच चुकलं माझं. तुम्हाला वाटेल ती शिक्षा द्या, पण माफ करा मला तात्यासाहेब. तात्यासाहेब, खरंच माफ करा सत्याला. अहो चुकून घडले त्याच्याकडनं. तुम्हाला माहिती की तो तुमचं किती आदर करतो. तात्यासाहेब प्लीज माफ करा. तात्यासाहेब, बया मम्मी लईच खुश दिसताय. वेगळीच चमक दिसते डोळ्यात. सपने, तू कवा कवा हुशारीचं बोलतीस बघ. कवा कवा खुश तर दिसतातच की मी. अगं कारण बी तसंच आहे ना. हे बघ, त्या नेबळटला आपण सत्यापासून घरापासून लांब करायला काय काय करत होतो, आणि तिनं आपलं काम एकदम सोपं करून टाकलं बघ. आता हे बघ, तिनं माझ्या विरोधात काही बोलली असती, माझ्यावर काही आरोप केला असतं तर ठीक होतो. पण त्या ईडीनं तात्यासाहेबांवरच आरोप केलं.